पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. तुम्हाला माहीत आहे का, किशोर कुमार यांनी गायलेलं एक लोकप्रिय गाणं रेकॉर्ड होण्यासाठी तब्बल 4 दिवस लागले होते. या गाण्याची माहिती मिळाल्यावर तर किशोरदानी त्या संगीतकाराला विचारलंही होतं की तू मला काय तानसेन समजतोस का. हवं तसं गाणं झालं नाही तोपर्यंत या संगीतकाराने किशोर कुमार यांना सोडलंच नव्हतं. इतके कष्ट घेऊन आणि 4 दिवसांची मेहनत करून तयार केलेलं हे गाणं आजही रसिकांच्या मनावर राज्य करत आहे. ते गाणं म्हणजे के पग घुंगरू बांध मीरा नाची थी. तर या गायकाचा कस लावून त्याच्याकडून गाणं गाऊन घेणारे संगीतकार होते बप्पी लहरी. 27 नोव्हेंबर 1952 रोजी पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे बप्पी लहरी यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव होते आलोकेश. आई बाबा दोघंही गायक असल्यामुळे संगीताचं बाळकडू त्यांच्या जन्मापासूनच त्यांना मिळालं. 3 वर्षांचे असताना बप्पीदांनी तबला शिकायला सुरुवात केली. वयाच्या 19व्या वर्षी संगीत क्षेत्रात काम करण्यासाठी ते मुंबईला आले. बप्पी लहरी यांनी संगीतकार म्हणून दादू नावाच्या बंगाली चित्रपटातून पदार्पण केलं. 1973 साली प्रदर्शित झालेल्या नन्हा शिकारी हा संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट होता. पण 1975 साली प्रदर्शित झालेल्या जखमी चित्रपटाने त्यांना हिंदी चित्रपट जगतात खरा नावलौकिक मिळवून दिला आणि मग बप्पीदांनी मागे कधी वळून पाहिलं नाही. आपल्या 5 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास 500 चित्रपटांना संगीत दिलं, ज्यामध्ये नमक हलाल, डान्स डान्स, कसम पैदा करने वालों की, हिम्मतवाला, शराबी, चलते चलते, ऐतबार, अपने पराये अशा गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. 1982 साली प्रदर्शित झालेल्या डिस्को डान्सर चित्रपटाच्या संगीताने फक्त भारतातच नाही तर भारताबाहेर सुद्धा त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. हा असा चित्रपट होता जो कथा, अभिनय या सगळ्यापेक्षाही त्यातील संगीतामुळे रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. फार कमी लोकांना माहीत असेल, पण बप्पी लहरी यांच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा आहे. 1986 साली या एका वर्षात त्यांनी 33 चित्रपटांसाठी 80 गाणी रेकॉर्ड करून विक्रम नोंदवला होता. संगीतकार म्हणून त्यांची जिमी 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 आजा, आय एम द डिस्को डान्सर, तम्मा तम्मा लोगे, याद आ रहा है, रात बाकी बात बाकी, याद बिना चैन कहाँ रे, चलते चलते मेरे ये गीत, इंतहा हो गई, नैनों में सपना, किसी नजर को तेरा इंतजार आज भी है अशी अनेक गाणी रसिक श्रोत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. संगीतकार असण्याबरोबरच गायक म्हणून सुद्धा बप्पीदांनी अनेक गाणी गायली, ज्यामध्ये हंटर, बंबई नगरिया, उलाला उलाला, इंडिया से आए मेरा दोस्त, तूने मारी एंट्री अशा गाजलेल्या गाण्यांचा समावेश आहे. हिंदी आणि बंगाली व्यतिरिक्त त्यांनी तेलुगू, तमिळ, कन्नड भाषेतल्या चित्रपटांनाही संगीत दिलेलं आहे. बप्पी लहरी यांच्या संगीताचा वारसा त्यांच्या दोन्ही मुलांनी पुढे चालवला आहे. त्यांच्या कन्या रेमा लहरी या गायिका आहेत, तर मुलगा बाप्पा हा संगीतकार आहे. संगीताच्या बरोबरच बप्पी लहरी यांनी अभिनय सुद्धा केलेला आहे. बढ़ती का नाम दाढी, मैं और मिसेस खन्ना, इट्स रॉकिंग, दर्द डिस्को अशा चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय बप्पीदांनी मोवाना आणि किंग्समन द गोल्डन सर्कल या इंग्रजी चित्रपटांमधील टमाटोवा आणि एल्टन जॉन या पात्रांना हिंदी डबिंगमध्ये आपला आवाज दिलेला आहे. अमेरिकेतील अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रॅमी अवॉर्ड्सचा ज्युरी मेंबर होण्याचा मान सुद्धा बप्पी लहरी यांना मिळाला होता. याशिवाय त्यांनी सारेगमप आणि इंडियन आयडॉल सारख्या टीव्ही शोमध्ये सुद्धा परीक्षकाची भूमिका बजावली. एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे बप्पी लहरी यांचे वडील अपरेश लहरी हे सुद्धा प्रसिद्ध बंगाली संगीतकार होते आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांच्यासाठी बंगालीमध्ये अनेक गाणी गायली आहेत. बप्पीदांच्या संगीतकार म्हणून दादू या पहिल्या चित्रपटात आणि हिंदी सिने जगतात त्यांना लोकप्रियता मिळवून देणाऱ्या जखमी या चित्रपटात सुद्धा लता दीदींनी त्यांच्यासाठी गाणी गायली आहेत. 1985 साली शराबी चित्रपटासाठी बप्पी लहरी यांना
फिल्मफेअर अवॉर्ड्सचा सर्वोत्कृष्ट संगीतकार हा पुरस्कार मिळाला होता. तर 2018 साली फिल्मफेअर अवॉर्ड्सचा जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. 15 फेब्रुवारी 2022 रोजी बप्पी लहरी यांनी या जगाचा निरोप घेतला. पण या डिस्को किंगचं संगीत मात्र नेहमी आजही रसिका श्रोत्यांच्या मनावर राज्य करत आहे. आपल्याला त्यांचं कुठलं गाणं आवडतं हे आम्हाला जरूर कमेंट करून कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. आत्ता निरोप घेतेय. नमस्कार.